नमस्कार, मी स्नेहा गावडे पाटील. आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 मध्ये मनापासून स्वागत. आपण पाहत आहात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फायर ब्रँड नेता सुषमाताई अंधारे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी अवकाळी मुसळधार पाऊस व प्रचंड गारपिटीने कोलमडून पडलेल्या शेतपिकांची पाहणी करून भावडी, कुरवंडी, कोल्हारवाडी, कुदळेवाडी परिसरातील अवकाळी कांदा, बटाटा, ज्वारी पिकांचे नुकसान व हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा दिला. संपूर्ण नुकसानीचा माहिती अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सादर करून लवकरात लवकर शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आंबेगाव तालुक्यातील सर्वच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 चे आंबेगाव तालुका प्रतिनिधी प्राध्यापक अनिल निघोट सर यांनी. धन्यवाद. सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे प्रतिनिधी, आज खरं तर ही एक वेगळी पत्रकार परिषद होती. आपण शेतात बोलतोय, सगळेजण वावरात बोलतोय. पुणे उत्तर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आमचे श्री सुरेशजी भोर, तद्वतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय देवदत्तजी निकम, या गावच्या सरपंच मनीषाताई, पोलीस पाटील ताई आणि सगळे एकूण शेतकरी, ग्रामस्थ असे सगळे इथे उपस्थित आहेत. आज आम्ही सन्मान्य पक्षप्रमुखांच्या आदेशाने शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी, त्यांच्या बांधावर पीक पाहणी करण्यासाठी म्हणून आलो होतो. त्यामध्ये विशेषतः कुदळेवाडी, कोल्हारवाडी, थुगाव, कुरवंडी, भावडी अशा वेगवेगळ्या गावातून पीक पाहणी केली. त्यातली जी प्रमुख पीक पाहणी होती, महत्त्वाचं कांदा पीक. कांद्याचं क्षेत्र इथं 2 ते 3 हजार एकरचं क्षेत्र आहे. एकरी 60 ते 70 हजार रुपये शेतकऱ्याला खर्च येतोय. परंतु सगळी कांद्याची पात मोडून पडली आहे, ज्यामुळे आता तो कांदा वाढणे शक्य नाही. उलट मोडलेल्या पातीतनं जर खाली पावसाचं पाणी गेलं तर कांदा सगळा जमिनीत नासून जाईल, सडेल अशी परिस्थिती आहे. तीच गत ज्वारी पिकाची आहे. ज्वारीची सगळी ताटवी काळवंडलेली आहेत. ज्वारी आडवी पडली आहे आणि त्या म्हणजे ज्वारीचं पीक तर हाती लागतच नाही. पण कडबा जनावरांसाठी म्हटलं तर तेही होणार नाही, कारण गारांचा मारा आणि पाणी इतकं लागले की ते सगळं जे पीक आहे ते सडून गेलेलं आहे. तिसरं, इथं आपण आता बटाट्याच्या रानामध्ये बसलेलो आहोत. ह्या सगळा जो बटाट्याचा पट्टा आहे, विशेषतः या पट्ट्यातला बटाटा हा सगळीकडे वेफर्स इंडस्ट्रीजसाठी पुरवला जाणारा बटाटा आहे. विशेषतः तो पावसाळी बटाटा असतो. परंतु आत्ता हाही बटाटा अजिबात म्हणजे आपण बघू शकाल की एका बटाट्याला किमान एक 8 ते 9 बटाटे, 8 ते 9 फळं आलं पाहिजे. ही 2 फळं आहेत आणि ती दोन्हीच्या दोन्ही खराब झालेली आहेत. किंवा काही ठिकाणी जर चांगलं फळ आले तर इतका छोटा बटाटा की जो भरलेलाच नाही आहे. आता इथे सुद्धा एकरी 60-70 हजार रुपयाचा लोकांचा खर्च आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्याबद्दल सरकारचं धोरण काय आहे? तर सरकारचं धोरण असं आहे की आम्ही पीक नुकसान देतोय, पण त्याच्यातनं ज्वारी वगळली जाईल. आमची सरकारला विनंती असेल, कृपया कृषी मंत्री आणि कृषी मंत्रालय, कृषी सचिव या सगळ्यांनी जरा अभ्यास करावा आणि केंद्राचं कृषी धोरण काय आहे ते तपासावं. केंद्राच्या कृषी धोरणामध्ये सरळ हे वर्ष हे भारतीय कृषीचं मिलिट इयर म्हणून जाहीर केलेलं आहे, तृणधान्य वर्ष. आणि मिलिट इयरमध्ये ज्वारी हे प्रमुख पीक आहे. जर तुम्ही मिलिट इयर जाहीर केलेला असेल तर ज्वारीसाठी वेगळ्या सेवा, सुविधा, सवलती असायलाच हव्यात. परंतु नुकसान भरपाईतनं नेमकं तुम्ही ज्वारी वगळता, हा अन्याय आहे. दुसरी गोष्ट अशी की या पठारातल्या अनेक शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर लक्षात येतं, मागच्या वर्षीची दोन्ही पिकं हातची निघून गेली आहेत. फेब्रुवारीमध्ये अवकाळी झाली, नंतर चक्रीवादळाचा फटका बसला, आता पुन्हा या पिकाला अवकाळीचा फटका बसलेला आहे. सातत्याने त्रासलेला हा जो शेतकरी आहे, या शेतकऱ्यांची एक माफक मागणी आहे की आम्ही पिकामध्ये गुंतवणूकच यासाठी केली होती की हे पीक आलं तर आमच्या हाती काही लागेल, आणि त्यासाठी त्यांनी पीक कर्ज काढलेलं होतं. परंतु आता जर पीकच राहिलं नाही तर पीक कर्ज कसं काय फेडणार? त्यामुळे जी प्रमुख मागणी या शेतकऱ्यांची आहे आणि ज्याच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरकार दरबारी सुद्धा आम्ही जाहीर मागणी करतोय की या संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट, याला दिलं आणि याला नाही असं नाही, सरसकट शेतकऱ्यांच्यासाठीची
पीक कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे की त्यात त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. दुसरी मागणी आमची अशी आहे की तुम्ही जर केंद्र सरकारचं मिलेट इयरचं धोरण आहे तर नुकसान भरपाईतनं ज्वारीचं पीक वगळून चालणार नाही. ज्वारीची सुद्धा नुकसान भरपाई त्यात दिली गेली पाहिजे, ती असली पाहिजे. तिसरा जो मुद्दा आहे तो इथल्या पुनर्गठनाचा आहे, पण त्याच्यावर अजून कधी चर्चा करू. परंतु या पट्ट्यातले आमदार महोदय या